बहुत सारे हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ताओं ने, संगठनों ने जो कुछ संघर्ष किया, उसके वजह से आज महाराष्ट्र में, जैसे मध्य प्रदेश में है, गुजरात में है, अन्य राज्यों के जैसे ही बल्कि उससे ही ज़्यादा सक्षम और कड़क एक धर्मांतर विरोधी कायदा, एंटी कन्वर्जन बिल आज हमारे महाराष्ट्र में आ चुका है। हमारे महाराष्ट्र में जिसकी सालों साल जिसकी मांग थी कि हमारे महाराष्ट्र में एक एंटी कन्वर्जन लॉ, धर्मांतर विरोधी कानून, लव जिहाद के विरोधी कानून आना चाहिए, जो सालों साल मांग थी, उसके लिए बहुत सारे हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ताओं ने संघर्ष किया, मोर्चे निकाले, उसके साथ अपनी जान भी दी है। आज मैं अभिमान से कह सकता हूँ, गर्व से कह सकता हूँ कि हमारे देवाभाऊ के महाराष्ट्र में एक बहुत ही सक्षम ऐसा धर्मांतर विरोधी कायदा आज कैबिनेट ने पास किया। उसका जल्द ही उसका जीआर निकलेगा और महाराष्ट्र में अभी कोई भी धर्मांतर करने की जोर ज़बरदस्ती करेगा तो उसको नॉन बेलेबल ऑफेंस के अंतर्गत उसको अरेस्ट किया जाएगा। उसके अलग अलग जो टेक्निकल पॉइंट्स है उसके बारे में जल्द ही आपको सबको मालूमात दिए जाएंगी। मगर एक हिंदुत्ववादी विचार का कार्यकर्ता बन के मुझे आज खुशी हो रही है कि जिसके लिए बहुत सारे हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ताओं ने, संगठनों ने जो कुछ संघर्ष किया, उसके वजह से आज महाराष्ट्र में, जैसे मध्य प्रदेश में है, गुजरात में है, अन्य राज्यों के जैसे ही बल्कि उससे ही ज़्यादा सक्षम और कड़क एक धर्मांतर विरोधी कायदा, एंटी कन्वर्जन बिल आज हमारे महाराष्ट्र में आ चुका है। अरे ह्याच्यावर काय प्रश्न असेल ते विचारा ना, एवढा ऐतिहासिक दिवस आहे, तुम्हाला विषयाचा गंभीर कळत नाही। राज्यांमध्ये हा कायदा लागू झालाय, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात अनेक पिटिशन। एक लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशनली पण हा कायदा अभ्यास करून त्याच्याही रेफरन्स आम्हाला कॅबिनेटमध्ये सांगितलं गेलं की कॉन्स्टिट्यूशनली हा कायदा नेहमीही सर्वोच्च न्यायालयाने त्याला समर्थन, मदतच केलेली आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनली याला सपोर्टच केलेला आहे, म्हणून सगळ्या चौकटीत हा कायदा बसून याची अंमलबजावणी केली गेलेली आहे। तर त्यासाठी घर वापसीच्यासाठी असंख्य वेगवेगळे दरवाजे उघडे आहेत। ज्यांना परत हिंदू धर्मामध्ये यायचं असेल त्यांना निश्चित पद्धतीने, पूर्ण पद्धतीने ताकद आणि मदत दिली जाते। पण नितेशजी, विशेष करून जर आपण पाहिलं असेल तर शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल, वेगवेगळे आर्थिक आमिष दाखवून ख्रिश्चन मिशनरी मार्फत देखील मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू होतं, तसे आरोप देखील करण्यात आले होते। तर याच ठिकाणी आर्थिक नाड्या कशा प्रकारे आवळल्या जातील काय? बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा आता पहिलं काय व्हायचं, जेव्हा आम्ही कुठल्याही आमच्या हिंदू बहिणीला किंवा असे कुठलेही सामूहिक धर्मांतर व्हायचे कोणातरी मिशनरीच्या माध्यमातून, तेव्हा कुठलाही कायदा नसायचा ज्यांच्या अंतर्गत आम्ही त्या व्यक्तीला मदत करू शकलो असतो। पण आता ते सक्षम पद्धतीने आता कायदा लागू आहे, म्हणून आर्थिक कुठेही फसवणूक झाली असेल, जबरदस्ती केल्याना पण कोणीतरी चुकीची माहिती देऊन काय केलं असेल तर त्याची सगळी तरतूद, म्हणून आपल्याला विनंती आहे की कायदा आल्यानंतर व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट निश्चित कळेल की यापुढे कोणीही धर्मांतर करण्याची हिंमत आमच्या महाराष्ट्रामध्ये करणार नाही। पुढील अधिवेशनामध्ये कायदा पारित होऊन जाईल असं? अरे आलं ना या कायदा कॅबिनेटमध्ये। तुमचा काय अभ्यास, पत्रकार आहे तुम्ही? नाही, तुम्ही याच्यात म्हणता ना। अरे कॅबिनेटमध्ये आला ना, आता अंमलबजावणी जीवार निघाला ना त्याच्या। तुझा अभ्यास कमी आहे रे बाबा। काय तू विचार ना, मला सांग ना, चल काय सभागृहात कुठे आलेला आहे? सभागृह पण कॅबिनेटमध्ये मान्यता मिळाली, जीआर आला तर येईल, ह्याच अधिवेशनात येईल ना। आता कॅबिनेटमध्ये आलं तर इथेच येणार ना, पुढचं अधिवेशन कुठे राहिलं? काय चोळून विचारतोय मला? नाही, मी विचारतोय तुम्हाला की ह्याच अधिवेशन येणार बाबा। आज कॅबिनेटमध्ये आला तर पुढच्या अधिवेशन थांबायची काय गरज आहे? म्हणून नेहमी मोबाईलवर नाही, काही पुस्तकं पण वाचायची, पॉइंटर टाईप। अरे परवा परत जाते, थांबवली कुठे? परवा परत सॅटर्डेला जाते। तुम्ही तिकीट घ्या आणि माझ्यावरच चाला पाहिजे आपण सगळेजण। कशाला उगायचं? चांगलं काहीतरी झालं तर चांगलं बोला,
आज परवा परत शनिवारी तिके बोट कोकणात चालली आहे. हा मुली आली नाही मॅडम. काय काय लव जिहाद कायदा लागला त्याच्यात तोच हा विषय आहे ना. आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणी धर्मांतर करता कामा नये, लव जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनींना फसवता कामा नये, यासाठीच हा कायदा आणलेला आहे. स्वागत करना चाहिए, यही तो हम लोग बोल रहे हैं ना बार बार. अगर इतनी सारी मस्जिद है, वहाँ अगर नमाज पढ़ने के लिए अगर आपको जगह दी है, तो आपको रास्ते और एयरपोर्ट की ज़रूरत क्या है? मतलब हर जगह आपको इस तरीके से जोर ज़बरदस्ती करनी है. फिर इससे अच्छा फिर मस्जिदों को ताला लगा दो. अगर रास्ते पे और एयरपोर्ट पे करना है तो फिर मस्जिद क्यों चाहिए? वो जगह कोई स्कूल इंस्टीट्यूशन को दे दो. मला माहीत नाही हो. मी पोर्चवर लक्ष नाही देत, मी सभागृहामध्ये लक्ष देतो.